5 मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षेला आपल्याला एकूण 3 तास 20 मिनिटं म्हणजेच 200 मिनिटाचा अवधी मिळणार आहे। या 200 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना एकूण 180 प्रश्न सोडवायचे। त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी या प्रत्येक सेक्शनमध्ये आपणास एकूण 50 प्रश्न दिले जातील। सेक्शन ए मध्ये 35, सेक्शन बी मध्ये 15, त्यापैकी फक्त 10 अशा प्रकारचा चौघांना पॅटर्न असेल। विद्यार्थी मित्रांना सांगणं राहील की ह्या पेपरला अटेम्प्ट करताना आपण प्रथमतः बायोलॉजी सेक्शनला अटेम्प्ट करावा। त्यातही बॉटनी किंवा झूलॉजी या जो काही आपणास सरस वाचणारा सब्जेक्ट असेल त्याकडे आपण लक्ष द्यावं। हे करत असताना पहिला तास आपण व्यतीत केल्यानंतर जेवढे काही प्रश्न आपण सोडवून झाले ते सगळे OMR मध्ये भरून घ्यावेत। बायोलॉजी नंतर आपण दुसरा स्कोप हा केमिस्ट्रीला द्यावा, त्याचे OMR फिल करावा। त्यानंतर फिजिक्सला जावा, त्याचा OMR फिल करावा। एकूणात 70 ते 80% पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर पुनश्च एकदा बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स या सिक्वेन्समध्ये न सुटलेले प्रश्न एलिमिनेशन पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि लक्षात ठेवावं की जास्तीत जास्त अटेम्प्ट हा तुमचा हायेस्ट स्कोर क्रिएट करणार आहे आणि हायेस्ट स्कोर तुम्हाला तुमची सीट कन्फर्म करून देणार आहे।